माऊली रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. सद्गुरूंना नमन. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. माऊली काय म्हणायचं आहे की आपण आता उन्हाळा संपवता आला आहे. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिले, इतकं पाणी पिले की मधली आपल्याला आग विझवली आहे. पण इतकं पाणी होतं किंवा जेवावं वाटत नाही, फक्त पाणी पाणी प्यावं वाटतं, पाण्यावरच राहावं असं वाटतं. अरे पण पाणी पिऊन होणार आहे काय? माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, पृथ्वी पाण्यात विरघळते. म्हणजे काय? सॉलिडिटी. शरीरातले मांस धातू आहेत, कॅल्शियम आहे, हाडांचा भाग जो आहे, हे सगळे वितळायला लागतात. हे कठीण पार्ट आहेत. म्हणजे पृथ्वी पाण्यात विरघळते. मग हे पृथ्वी अतिरिक्त पाण्याने शरीरातली जी आहे ना विलीन पाहावं लागते. म्हणजेच काय होतं, शरीरातले गळवा, थकवा ह्या गोष्टी वाढायला लागतात. आता शरीरातला धातू जो धारण करतो म्हणजे मोस्टली कोणता आहे तर मांसरूपातला आणि हाडांच्या रूपातला असलेला जो पार्थिव भाग आहे, सॉलिड भाग आहे, तो वितळायला लागतो, कमजोर व्हायला लागतो पाणी जास्त पिल्याने. आणि हा जो वितळून जातो तो भाग, तो आपला धातुक्षय व्हायला लागतो. आता दुसऱ्या कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे जे खातात लोक, अर्थ तोच आहे. शरीरातली सॉलिडिटी जे धरून ठेवण्याची क्षमता आहे ती निघून गेलेली असते उन्हाळ्यात अति पाणी पिण्यामुळे. आणि धातुक्षय झाल्यानंतर साहजिक आहे पुढची अवस्था कुठली आहे? वात प्रकोप. म्हणून पावसाळ्यात काय होतो? वात प्रकोप होतो. मग आयुर्वेदात सांगितलेलं आहे वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप होतो. वात प्रकोप होतो म्हणजे काय? शरीरात वात साठायला लागतो. साठलेला जो उन्हाळ्यातला वात आहे, अति पाणी पिऊन धातुक्षय होऊन झालेला, तो अचानक अग्निमांद्याच्या स्वरूपात किंवा कॉन्स्टिप्युशनच्या स्वरूपात, शरीरात कोंडलेला वात किंवा धातुक्षय झालेल्या स्वरूपात अशा शरीरातली कमजोरी वाढते आणि त्याला आपण वात प्रकोप असं लक्षण म्हणतो. म्हणून पावसाळा येणार आहे. पावसाळ्याच्या तयारी लागा आणि 35 पंचकर्म करून घ्यायला लागा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. माऊली.